सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय आय डोंट नो हू वाईफ हू. सो माय सेल्फ डिरेक्टर उमेश बांद्रेकर. काय ना मी इकडे आलो कारण माझी एक नवीन फिल्म मी करतो इकडे. त्याचं नाव आहे अवास्तव. बेसिकली ना खूप अशी काय म्हणतात त्याला कॉमेडी फिल्म आहे. आय डोंट नो कशी ती फिल्म होईल पण मला असं कळलं की इकडे खूप चांगले चांगले ऍक्टर्स आहेत, टॅलेंटेड ऍक्टर्स आहेत. वेल मी त्यांना घेऊन ही फिल्म करणार आहे आणि मी तुमचा कार्यक्रम बघतो बरं का. घरात असं बघतो, टीव्ही समोर असं बसतो आणि म्हणतो मस्त 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 मस्त. तर स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं, स्वप्नील जोशी यांचं. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं फू बाय फू मध्ये. थँक्यू. मित्रांनो, कुठली फिल्म बनवायची म्हणली ना की मला खूप टेन्शन येतं. कारण बेसिकली ती फिल्म जर प्राण्यांवरची असेल तर हे प्राणी काय बोलतील एकमेकांशी सांगता येत नाही. असाच एक धमाल परफॉर्मन्स घेऊन येते आजची आपली पहिली जोडी रमेश आणि मौसमी. लकीडी पे काठी, काठी पे घोड़ी, घोड़ी के दुम पे जो मारी हथौड़ी, दौड़ी 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 घोड़ी तुम उठा के दौड़ी. थुंकली तोंडावर घोडी. एक्सक्यूज मी, मला थोडी चौकशी करायची आहे. काय करायचंय ते कर, लांबून. म्हणजे असं डायरेक्ट विचारायला ऑकवर्ड वाटतं ना. विचारायचंय ना तुला, मग विचार ना डायरेक्ट. काय होतंय त्याला? डायरेक्ट विचारू? विचार विचार ना. एक घोडे किती फुटेज खाते ग. ए तू डायरेक्टच कुत्रा ना. बघितलं, हे असं होतं डायरेक्ट विचारायला. एखाद्याला तोंडावरच कुत्रा बोललं ना की वाईट वाटतं नाही. ऍक्च्युली काय झालं ना, मी फिल्म सिटी मध्ये आले तेव्हाच मला कळलं की ह्या फिल्मचं कास्टिंग देखील तुम्हीच करताय. वेल, मीच करतोय कास्टिंग. फिल्म मध्ये मेन रोल आहे मीच करतोय. अय्या, कास्टिंग काउच कम हिरो. कसं काय? कारण मी स्टार सन आहे. म्हणजे तुमच्या आई बापांपैकी कोणी स्टार होता? दोघी. माझा बाप तेरी मेहरबानी यामध्ये होता. अय्या, तू जॅकी श्रॉफचा मुलगा आहेस? आता तू कशासाठी आलीस ते सांग. मला सुद्धा स्टार बनायचंय पण मला की नाही लीड रोल करायचंय. सॉरी, नॉट पॉसिबल. माझी हिरोईन ठरलेली आहे. ती ही स्टार डॉटर आहे. कोण? दीपिका. स्लिम अँड ट्रिम, झिरो फिगर, सॉलिड फ्लेक्झिबल आहे. लव्ह स्टोरी आहे. ए कोण दीपिका? मी नाही ओळखत. श्रीदेवीचा नगीना पाहिलायस काय तू? त्यात नागिन होती ना, नागिन. हा, तिची मुलगी दीपिका. ए पण मी असं ऐकलंय की ही लव्ह स्टोरी आहे ना, मग तुमच्या दोघांचे मिठ्या किसिंग सीन वगैरे असतील ना. म्हणजे काय, नाहीतर कोण करेल फिल्म? ए पण ती दीपिका खूप विषारी आहे ना रे. म्हणजे बघा, मी असं ऐकलंय म्हणजे काय तुमचं किसिंग सीन वगैरे असेल तर तू मेलासच ना. नाही, किसिंग सीन कॅन्सल. मिठ्यांवर भागवेन मी. ए पण मिठ्या मारताना तुला फास बसला तर मरशील ना कुत्र्या. हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या. आईला बरं झालं तू सावध केलंस. थँक्यू. हा, ए तू ऑडिशन द्यायला आलायस? ऑडिशन वगैरे असले फालतू प्राणी देतात. मी नाही, मी स्टार सन आहे ना. सकाळी उठायचं, संध्याकाळपर्यंत स्टार आणि दुसऱ्या दिवशी गायब. आयला ही काय मला घाबरायला आली की काय? ए बाकी तू हुशार आहेस हा, पण काही फायदा नाही ग. फिल्म मध्ये काम करायचं म्हणजे ना स्टारच्या घरी जन्माला यावं लागतं. तुझा बाप एखाद्या फिल्म मध्ये छोटासा रोल वगैरे केला होता का त्याने? बाप नाही. बाप नाही असं कसं होईल? बाप असतोच. फार फार तर तुला माहित नसेल. त्याहून फार फार तर तुझ्या आईला माहित नसेल. पण बापाशिवाय कोणीच नसतं. अरे बाप आहे पण स्टार नाही. माझा बाप स्टार नाही, ऍक्टर होता. NSD चा, नॅशनल स्टार्ट ऑफ ड्रामा. त्याला मी देखील फार उशिराच झाले. हा, आणि ऍक्च्युली ना मी होण्याची आशा देखील सोडली होती माझ्या आई वडिलांनी. काही केलं मी होतच नव्हते. झालीस कशी तू? माझ्या जन्माच्या मागे ते महान फिल्मचा हात आहे. कोणती फिल्म? मर्द. आयला म्हणजे तू मर्दळलेली आहेस. मर्द फिल्म
मध्ये मर्द हा शब्द माझ्या बाबांच्या कानावर इतक्या वेळा पडला की तो तरुणच झाला. शिवाय त्या फिल्म मध्ये खुद्द तात्यासाहेब बच्चन ज्या दिवशी बाबारोहण करायचा ना त्या दिवशी घरी येऊन बाबा आई समोर बच्चनगिरी करायचा. परिणाम काय, क्लायमॅक्सला माझा जन्म. पण फक्त मर्दच्या रेफरन्स वरून तुझं कास्टिंग करणं मला फार रिस्की वाटतं बुवा. नाही जमणार. तुमची फिल्म इंडस्ट्रीत आणखी कोणाची ओळख, कॉन्टॅक्ट? माझी आजी ना एकदम सगळ्यात महान फिल्म मध्ये होती. कोणत्या? अरे सगळ्यात हिट फिल्म. हा, कळला. हा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. महेशच्या घोडीवरून यायचा ती घोडी. एक कुत्र्या, भारतातील हिट फिल्म शोले. आईला धन्नो. येस, ती माझी आजी. तुला तर नमस्कारच करायला पाहिजे ग. तू फेर काय मारतोय? फेऱ्या नाही मारत आहे मी तुला प्रदक्षिणा घालतोय. तुला सर्वांग सुंदर आहेस ग. असणारच, माझं मूळचं गाव पेणच आहे. मला ना फार आवडलीस बुवा तू. विशेषतः तुझी पोनीटेल. पोनीटेल म्हणतोय ना मी. अय्या, मग माझा रोल पक्का? एकदम 100% पक्का. आपण काय करू ना, मोठी जय्यत पार्टी करू तुझी अनाउन्समेंट करण्यासाठी. बापाकडून पैसा घेऊन ये रगड. चॅनलला, पत्रकारांना द्यायला लागतं. त्याची काही गरज नाही. आपले वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत. सगळे आपल्याबद्दल चांगलंच लिहिणार. कुणाची टाप आहे आपल्याबद्दल वाईट लिहायची. घोड्या पुढे कुणाची टाप आहे. मग माहितीये ना तुला. मग माझ्याशी नीट वाग, आगाऊपणा करू नकोस. रोल फिक्स झाला तर एवढा मग खानदानी घोडी आहे मी. माझ्या पाठीवर मी माझ्या मालकाला घेऊन फिरते. तुझ्यासारखे नाही अगदी इथून तिथून घोळत पायाच्या इथे. एक घोडे खाली तोंड करून मला काय ग बोलतेस? अवलाद घोड्याची थोबाड गाढवाचं. चालतेस खेचरासारखी, दिसते झेब्रासारखी. रस्त्यावर झोपवली ना तुला आडवी तर झेब्रा क्रॉसिंग समजून तुझ्यावरून क्रॉस करतील लोक रस्ता. क्रॉस ब्रीड. जास्त आवाज करू नकोस. अगर मरती औलाद है तो भोगते दिखा. मर्द औलाद नाहीये मी. मर्द मध्ये जो घोडा आहे ना उसकी औलाद हूँ. जास्त चिंकाळू नकोस. माणूस बसवेन तुझ्यावर आणि बँड मध्ये नाचवीन तुला. मग पायात घुंगरू बांधून आयुष्यभर ऍटम सॉन्ग करत बस. तुम्ही घोडे काय कमी नाही. सगळ्या उत्तेजक जाहिरातींमध्ये काम करता. पोट भरण्यासाठी किती हा लाचारपणा. आपण काय माणसांसारखं भांडतोय रे. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला मग? माणसांबरोबर राहून एवढा दुर्गुण लागलाच नाही आपल्याला. मी काय म्हणतो, ही फिल्म लाईन वगैरे आपण सगळं सोडून देऊ. काय आपण नवीन मस्त जबरा धंदा करू. खूप पैसे मिळतील असा धंदा करू. एक चॅनल काढू आपण. कोणतं रे? मोस्ट एंटरटेनिंग चॅनल. हा, कोणतं? अॅनिमल प्लॅनेट असतं ना तसं ह्युमन प्लॅनेट. क्या बात आहे. तर बघूयात तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या जजेसना. तुम्ही दोघे उत्तम ऍक्टर आहातच, त्यामुळे आय एम शुअर येणाऱ्या परफॉर्मन्सेस तुम्ही आणखीन ग्रेट कराल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. क्या बात आहे. आता बघूयात तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. 8 गुण. थँक्यू. क्या बात आहे. 8 मार्क्स, नॉट बॅड. मागच्या वेळेला तुम्हाला मिळालेले होते 20 गुण आणि आत्ताचे 8 म्हणजे एकूण झालेत 28. क्या बात आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज.